नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की भारतातील सर्वात श्रीमंत 10 बँका कोणत्या. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे खाते हे कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार पैसे जमा करत असतो. भारतातील बँका गरजू व्यक्तींना लोन देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करत असतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का की या बँकांकडे किती पैसा असेल आणि यांचा मालक कोण आहे? आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. कॅनरा बँक 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये कॅनरा बँकेचा 10वा क्रमांक लागतो. कॅनरा ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. इसवी सन 1906 मध्ये एमेंबल सुब्बाराव यांनी ही स्थापना केली. सध्या या बँकेचे हेड ऑफिस बेंगलोर या शहरामध्ये स्थित आहे. भारतात या बँकेच्या 6,639 शाखा आणि 10,600 पेक्षा जास्त एटीएम आहेत. कॅनरा बँकेचे एकूण संपत्ती 58,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आयडीबीआय बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये आयडीबीआय 9वा क्रमांक लागतो. आयडीबीआय बँक म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ही बँक भारत सरकारचा मालकीची वित्तीय सेवा प्रदान करते. तिची स्थापना इसवी सन 1964 साली करण्यात आली. सध्या या बँकेचे हेड ऑफिस मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. आयडीबीआय बँकेचे 49% LIC कडे आणि 45% शेअर्स गव्हर्नमेंटकडे आहेत. भारतात या बँकेच्या 3,602 शाखा आणि 3,683 पेक्षा जास्त एटीएम आहेत. 2023 मध्ये आयडीबीआय बँकेची एकूण संपत्ती 6,000 करोडपेक्षा जास्त आहे. पंजाब नॅशनल बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे 8वा क्रमांक लागतो. ही बँक भारतातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते, जिची स्थापना इसवी सन 1995 मध्ये करण्यात आली होती. सध्या या बँकेचे हेड ऑफिस नवी दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे. भारतात पंजाब बँकेच्या एकूण 12,248 शाखा आणि 13,000 पेक्षा जास्त एटीएम आहेत. पंजाब नॅशनल बँकेची एकूण संपत्ती 63,000 करोडपेक्षा जास्त आहे. बँक ऑफ बडोदा भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा बँकेचा 7वा क्रमांक लागतो. बँक ऑफ बडोदा राष्ट्रीयकृत बँक आहे, जिची स्थापना इसवी सन 1908 मध्ये तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी केली होती. ही एक सरकारी बँक आहे, जिचे मुख्यालय वडोदरा या शहरांमध्ये असून भारताच्या बँकेच्या 9,500 शाखा आणि 13,000 पेक्षा जास्त एटीएम आहेत. बँक ऑफ बडोदा या बँकेची एकूण संपत्ती 94,000 कोटीपेक्षा जास्त आहे. इंडसइंड बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये इंडसइंड बँकेचा 6वा क्रमांक लागतो आणि खाजगी क्षेत्रातील भारतीय बँक आहे, जिची स्थापना इसवी सन 1994 मध्ये करण्यात आली. बँकेचे सुमन कटपाली हे CEO आहेत. या बँकेचे मुख्यालय मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. भारतात या बँकेच्या 2015 शाखा आणि 2,886 पेक्षा जास्त एटीएम आहेत. या बँकेची एकूण संपत्ती 95,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ॲक्सिस बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये ॲक्सिस बँकेचा 5वा क्रमांक लागतो. ॲक्सिस बँक लिमिटेड ही एक खाजगी क्षेत्रातील एक मुख्य बँक आहे. या बँकेची स्थापना इसवी सन 1993 मध्ये करण्यात आली, जी पूर्वी UTI बँक म्हणून ओळखली जात होती. भारतात या बँकेच्या 4,050 शाखा आणि 11,800 पेक्षा जास्त एटीएम आहेत. 2023 मध्ये ॲक्सिस बँकेची एकूण संपत्ती 2,83,000 कोटीपेक्षा जास्त आहे. कोटक महिंद्रा बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये कोटक महिंद्रा बँक 4था क्रमांक लागतो. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे, जिची स्थापना इसवी सन 1985 मध्ये करण्यात आली. उदय कोटक बँकेचे मालक असून याचे मुख्यालय मुंबई या शहरांमध्ये देत आहे. भारतात या बँकेच्या 4,558 शाखा आणि 10,990 पेक्षा जास्त एटीएम आहेत. कोटक महिंद्रा बँक याची एकूण संपत्ती 3,56,000 कोटीपेक्षा जास्त आहे. SBI बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये SBI बँकेचा 3रा क्रमांक लागतो. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही यातील सर्वात मोठी व जुनी सहकारी बँक आहे. 1 जुलै 1955 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा मुंबई या शहरामध्ये SBI बँकेचे मुख्यालय आहे. भारतात या बँकेच्या 22,219 शाखा आणि 65,617 पेक्षा जास्त एटीएम आहेत. SBI बँकेची एकूण संपत्ती 5,30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ICICI बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये ICICI बँकेचा 2रा नंबर आहे. ICICI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक खाजगी बँक आहे, जिची स्थापना इसवी सन 1994 मध्ये करण्यात आली. या बँकेचे मुख्यालय वडोदरा इथे आहे.
भारतात या बँकेच्या 5275 शाखा आणि 15529 पेक्षा जास्त एटीएम आहेत। ICICI बँक एकूण संपत्ती 6 लाख कोटींपेक्षा जास्त आहे। HDFC बँक भारतातील सर्वात श्रीमंत बँकांमध्ये HDFC बँकेचा पहिला क्रमांक लागतो। HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, जिची स्थापना इसवी सन 1994 मध्ये करण्यात आली। या बँकेच्या चेअरमनचे नाव हे CM वासुदेव आहे। सध्या या बँकेचे मुख्यालय मुंबईमध्ये असून बँकेच्या 6342 शाखा आणि 18103 पेक्षा जास्त एटीएम आहेत। HDFC बँक इकडे 9 लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे। आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 बँकांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।